माझ्या कथेचं नाव आहे बर्डाचं पाणी. आठवड्याची सुट्टी मिळाली म्हणून गावाकडे आलो. फाट्यावरूनच गावाकडे पाहिलं. मनाला आनंद झाला. माझी नजर गावाच्या पूर्वेला गेली. काळजाचं पाणी पाणी झालं. जिभेला कोरड पडली. पायाखालची वाळू घसरते असं वाटलं. मीच मला सावरलं. गणपतराव नागरगोजे. शेत हिरवगार दिसत नव्हतं. बारमाही असलेलं त्यांचं शेत उन्हाळ्यासारखं का दिसतंय? खूप प्रश्न मनात येत होते. आता गाव जवळ आलं होतं. पारावर याकोबाई दिसला. कधी आले? हे काय आत्ताच? सुट्टी काढली वाटतं. होय याकोबाई, नागरगोजेंच्या शेताला काय झालं हो? तुला माहीत नाही? आम्हाला कसं कळल? शिवारावर धरण झालं. धरण अवचित कोणीतरी डोक्यात मारावं असं झालं. गणपत तात्यावर अशी का वेळ यावी? त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही. गावातील काही चहाडखोर माणसं सोडली तर बाकी सगळं गाव त्यांना म्हणायचं. त्यांच्या कुटुंबावर काळानं झडप घातली होती. घरी पिशवी ठेवली, हातपाय धुतले, पाणी प्यालो. मग मात्र त्यांच्या शेताकडे निघालो. पाऊल वाटेने चालताना सगळं आठवू लागलं. ओढ्याच्या काठावर वसलेले लोणी हे गाव. सगळीकडून उंच डोंगर होते. अवतीभोवतीची जमीन सुपीक. शिवारात झाडंच झाडं. विहिरींना पाणी खूप असायचं. गावातल्या लोकांचा शेती हाच धंदा होता. सगळी सुखानं जगत होती. मी याच गावचा. पडत्या काळात गणपत तात्यांनी माझ्या शिक्षणासाठी मदत केलेली. त्यांनी मला दलित कुटुंबातला असं समजून कधी वागवलं नाही. मला ते मुलगा समजत. त्यांच्या घरातल्या उतरंडीपर्यंत जायचो. मुलासोबत जेवायचो. त्यांचं घर मला माझंच वाटायचं. सगळ्याच दलितांना त्यांच्या घरी एकच वागणूक मिळायची. आमची म्हातारी माणसं आपसात त्यांना देवमाणूस म्हणायची. देवमाणूस म्हणायची. त्यांनी दिलेल्या 5 रुपयामुळे जिल्ह्याला गेलो. सैन्यात सहज भरती झालो. तेव्हा मला त्यांनी 5 रुपये दिले नसते तर मी आज अधिकारी झालो नसतो. कोणाच्या तरी घरी सालाने राहिलो असतो. माझ्यासारख्या कितीतरी गरीब कुटुंबांना त्यांनी मदत केली. पेरणीच्या दिवसात बैल दे, इर्जिकेला नांगर धर, आजारी पडले तर टांगा दे, हे सत्य वागण्याने आजूबाजूच्या अनेक गावात गणपतराव नागरगोजेंचं नाव माहीत झाले. त्यांची जमीन गावाच्या खाली ओढ्याच्या कडेला शेलकी जमीन. सगळं गाव त्या जमिनीवर जळायचं. दरवर्षी बेलापूरला ऊस तोडायला गाडी नेऊन उचलीतून हे शेत विकत घेतलं. मग बेलापूरचं जीवन सोडलं. 2 पिकं लागली चांगली यायची तरी हातात खेळता पैसा राहिला. गावखोरी बरेच भाजीपाल्याचे मळे होते. आठवड्याला माळवं विकून ते लोक पैसा मिळवत. हा प्रकार त्यांनी पाहिला. आपणही माळवं लावलं तर पैसा मिळेल असं त्यांना वाटलं. ओढ्याच्या काठावर विहीर खोदायचं मनात आणलं. शेजारचे 4 शेतकरी बोलावले. त्यांना ही कल्पना सांगितली. सर्वजण मेहनत करायला तयार झाले. विहीर खोदायला पैशाची गरज नव्हती. गरज होती कष्टाची, एकीची, एकमेकांच्या विश्वासाची. त्यातच आणखी एक ठरलं, आपण आपल्या पाहुण्यांना सुद्धा बोलावून घ्यावं. आठवडा जमाजमीत गेला. टिकावं शेवटून घेतले. खोऱ्यांचे दांडे नीटवट बसवले. गमेले जमा केले. एके दिवशी सकाळीच ओढ्याकाठी टिकावाने रिंगण ओढून पहिला टिकाव मारताना म्हणाले, महात्मा फुले की जय जय. बाकी शेतकरी म्हणाले. भुसभुशीत माती 4 दिवसात सगळ्यांनी बाहेर टाकली. खाली ओल लागली. त्यामुळे तहानलेले टिकाव पाण्याकडे धावू लागले. पाठोपाठ खोऱ्यावाले सारखं माती भरत होते. मातीची टोपली टाकणारे कंटाळत नव्हते. विहिरीतली माती मुंग्याच्या वारुळासारखी बांधावर टाकली. त्यावर लहान मुलं कुदत होती. एकमेकाला गार माती मारायची. लटकच रडायची, पुन्हा हसायची. हा खेळ चालू राहायचा. 1.5 पुरुषभर उंचीची विहीर खोदली. खोट्याच्या बाजूने पाणी लागलं. मध्यभागी काही मुंगळे लागले. काम करणाऱ्यांना आनंद झाला. टिकाव जोरात पडू लागले. आलं घर, वाट लवकर, फेक, हे शब्द विहिरीत घुमू लागले. विहिरीत पाणी वाढत चाललं. सगळे शेतकरी आनंदले. सगळ्यांना वाटू लागलं आपल्या शेतात ऊस पिकावा, माळवं लावावं, सूर्यफूल पेरावं. काहींना तर आपलं बागायतदार झाल्याचा आनंद झाला. गावात आयटी चालू लागले. बोलण्यात कणखरपणा आला. खाल्लाकडच्या शेतकऱ्यांचे दिवस बदलत चालले. असे दिवस बदलले की विचारता सोय नाही.
नेहमीची पिकं सोडून पैसा देणारी पिकं शेतकरी घेऊ लागले. बारमाही पीक देणारी विहीर असं लोक म्हणू लागले. आठवडी बाजारात भेंडी, गवार, वांगी, कोथिंबीर, लिंबू, कांदे हे माळवं याच शेतकऱ्यांचं दिसू लागलं. माळवं विकलं की त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायचं आणि खिशात पैसे खुळखुळायचे. या शेतकऱ्यापैकीच एक गणपतराव नागरगोजे. त्यांची शेती कष्टातून निर्माण झालेली. ऊसाचं शेत, पपयांची बाग, घासाचं रान, माळव्याचं रान अशी वाटणी पिकात केलेली. 2च बैल, खिलाऱ्या, रबिल्या त्यांची नावं. खिलारी बैल धिप्पाड अंगानी कामाला झोपली की मागे हटत नसत. गाडीत कितीही माल भरा, चिखल दगडातून सहज गात्या उडीत. चापकाची कधी गरजच पडत नसे. चू 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 म्हटलं की चालले जा हो, म्हटलं की थांबले. शेताच्या वरच्या बाजूला पत्र्याची पेटी टाकली, बाजूला गोठा बांधला. सगळी सोय जागली लागली. गावातल्या वाड्यात राहून अडचण होईल, शेतात कामावर यायला उशीर होई, कोंबड्या पाळता येईना, शेणमूत शेतात वेळेवर जाईना, यावर उपाय शोधला. गणपत तात्यांनी शेतातच वस्ती बांधली. कोंबड्या पाळल्या, अंडी मिळू लागली. अंड्यावर मीठ मिरची विकत आणता येऊ लागली. बैलाचं शेणमूत शेतात पडू लागलं. शेत खतू लागले. याचा परिणाम पीक चांगलं येण्यात झाला. आता गावातील माणसं गणपत तात्यांच्या शेतात येऊ लागली. आपल्या अडचणी सांगू लागली. शेतात येणारा प्रत्येकजण चहा पिऊन जाऊ लागला. डोंगराच्या आरसाडाला याकोबाईची 10 एकर शेती होती. डोंगरातलं गाय गवार तिथं चरायचं. त्यात कुसळीशिवाय कुठलंच गवत येत नसे. याकोबाईने गावात घर बांधायला काढलं. पैशाची गरज होती. त्यानं गणपत तात्यांशी विषय काढला. तात्या, काय ठरवलं मग? कशाचं रे? बारडाच्या शेताचं. नको रे बाबा, काय येतंय त्यात? नका काय नका, तुम्हाला जवळ पडतंय घ्या. तू बळच मागं लागू नको. मग असं करा, मला 200 रुपये उसने द्या पैशाने, पण बारडाचं शेत नको. याकूबाईनं घर बांधलं. आसपासच्या लोकांना चहाला बोलावलं. गणतात्या तर त्या घरातला एक माणूस. पुढे गेले. छानपैकी बसले. कोण आले नाही याची चौकशी करत गावात कुठलाही कोणाचाही कार्यक्रम असो, गणतात्या नाही असं झालं नाही. त्यात तेच आले नाही तर कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नसे. प्रत्येकजण आठवण काढायचा. जाता जाता म्हणत, तात्या असते तर आणखी मजा आली असती. तात्या फक्त कार्यक्रमातच पुढे असत असे नाही, तर त्यांना सगळेच आपल्यासारखे वाटत. भांडणं झाली तर ते नेहमी दोघांनाही बोलायचे. 4 लोक चांगल्या गोष्टी सांगायचे, वाद मिटवायचे. मागे असंच झालं. गावकऱ्यांनी माणिकराव पालवेला गावातून हाकलायचं ठरवलं. कारण काय तर पाचपेराच्या शेतात गवत कापू दिलं नाही. गवत कापून न देण्याचा पाटलाला राग आला. गावात आल्या बोंब ठोकली. चावडीवर लोक जमले. माणिकराव पालवे फार कमी बोलणारा वारकरी माणूस. बोलताना तुकारामाच्या अभंगाचं उदाहरण देणारच. झालं ते उलटंच. बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, पण न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत, अशी वेळ त्यांच्यावर आली. चावडीवर जमलेल्या लोकांना पालवेचा राग आला. पाटलाला सगळा गाव भीतो, तरी पालवेची वायफळ बडबड सुरूच झाली. पालवेनं माफी मागावी. कोंडीबा गडदे म्हणाला. नाही, त्यानं नाक घासावं, रावसाहेब केदार म्हणाले. त्याच्याकडून दंड घ्यावा, दत्तोबा केंद्रे म्हणाले. मी फुटकी कवडी देणार नाही. माणिकराव पालवे मोठ्यानं गरजला. कसा देणार नाही? माझा काय गुन्हा आहे? पाटलाला शिव्या का दिल्या? शिव्या दिल्याच नाही. मग दंड देणार का? नाही. जीव गेला तरी नाही. नाही म्हणजे अजिबात नाही. चला त्याच्या घराकडे सगळे. याला गावातूनच हाकलू. बग्यांची गर्दी झाली. चहाडखोरांनी प्रकरण उचलून धरलं. त्यात 2-4 लांडगे घुसले. माकडं पळावी तशी माणसं पालव्याच्या घराकडे पळाली. घरातलं एक सामान रस्त्यावर फेकलं. त्याची बायको पोरं मोठ्याने रडू लागले. शेजारची माणसं हा तमाशा पाहू लागले. मी तेव्हा लहान होतो. गोट्या खेळता गणपत तात्याच्या शेतात गेलो. त्यांना घडला प्रकार सांगितला. हातातलं काम टाकून ते लगेच गावाकडे पळत निघाले. त्यांच्याकडे पाहून शेजारचे शेतकरी पाठोपाठ धावले. अर्ध अधिक सामान रस्त्यावर पडलं होतं. काही जण कणगी बाहेर आणून तुडवत होते. तात्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काय रे लबाडांनो, काय तमाशा लावलाय? तात्या वाचवा, गावातून हाकलायचं म्हणतेत. माणिकराव पालवे डोळ्यात पाणी आणत म्हणाला.
कोणाला ताकद आली रे? काय करणार तुम्ही? गडद्याचं पोरग फटकन म्हणालं. हा, तात्यानं त्या पोराच्या खंदिशी तोंडात दिली आणि म्हणाले, कोण कोण सामान फेकतेत त्यांचे हात मोडा. सोबत आलेले शेतकरी धावले. आतापर्यंत दुरून पाहणारे पुढे सरसावले. सगळं सामान पुन्हा घरात ठेवलं. संध्याकाळी चावडीकडच्या लोकांची बैठक झाली. पाटलाला बोलावलं. वयस्कर माणसं खूप होती. आता मागचं इसरा, काळ बदललाय, निजाम गेलाय, लोकांना कायदे कानून माहीत झालेत. उगाच कोणाशी खेटू नका. गणपतराव नागरगोजे तालुक्याला जिल्ह्याला फिरतोय. सगळ्याच्या घरादाराला हातकड्या घालीन. सोडून द्या ते वागणं, नेकीनं वागा. जुनं लबाडाचं वागणं सोडा. बघा आनंद हात जोडून विनंती आहे आपल्या सगळ्या लोकायला. श्यामराव कराडाने हात जोडून पाटलाला व सगळ्या गल्लीतल्यांना समजून सांगितलं. गावात गणतात्याचा वचक बसला. त्यामुळे गोरगरिबावरचे अन्याय बंद झाले. बलुतेदार तात्याशी आपुलकीने वागत त्यानंतर लोणी गावात याकूबभाई कांबळे यांना कसलाच त्रास झाला नाही. सगळेच एका आडावर प्यायचं पाणी भरू लागले. मला आठवतं, मी गणपत तात्याच्या विहिरीवर आलो. वडान पडलं होतं. थारुळं वेडवाकडं ढासळलं होतं. विहिरीवरचे पाटथर धरणाच्या भिंतीला लावायला नेले होते. काही पाटथर निघत नसत. त्यांना सुकतीनं फोडून काढलं जाई. हिरव्यागार मळ्यातली जमीन खोदून नेली. आंब्याची झाडं मोडली होती. विहिरीवरची पलान सापासारखे ढासळल्याचं दिसू लागले. तात्याचं कुटुंब हवालदिल झालं होतं. चेहरे सुकले होते. कष्ट करून विहीर खोदली, ती एका क्षणात ढासळून टाकली. आयुष्याचे लचके तोडावे तसं झालं. वादळात सापडलेल्या नाव्यासारखी वेळ आली होती. कष्टाची हक्काची जमीन गेली. वाऱ्यावरचं जीवन वाटू लागलं. माणसासारखी वागणारी बैल गहाळ झाली. पोटं पाठीला चिकटली होती. शेताची मशागत करण्यासाठी झिजलेले त्यांचे खांदे आज ते शेत नांगरण्यासाठी धडपडत होते. वस्तीच्या भोवतालच्या काट्या कोट्या तुटल्यामुळे बऱ्याच कोंबड्या मांजराने खाऊन टाकल्या होत्या. उरली सुरली पखाडंसुद्धा वाऱ्याने उधळून नेली. तिथलं घर शेत माणसाला खायला उठलं. धरणाच्या भिंतीचं काम ओढ्याकाठच्या शेलक्या जमिनीत दाबलं होतं. धरणाने तात्याच्या कुटुंबावर मरणवेळ आणली होती. त्या धरणाकडे पाहत नव्हतं. अंगाचा थरकाप होत होता. समोर एकच प्रश्न दिसत होता, धरणग्रस्त तात्याचं काय काय होणार. माझी सुट्टी संपत आली. मी परत निघालो ते मोठं दुःख घेऊन. गणपत तात्याच्या कुटुंबाचं काय होणार. बागायतात काम करायची सवय लागलेली. खिशात भाजीपाल्याचा पैसा वागवायची हौस. ते खिसे आता रिकामे होणार. भरलेल्या उतरणी रिकाम्या कणगी पालथ्या पडणार. दावणीत चिपाटं दिसणार नाहीत. बैल दातावर दात घासत येईल. त्यांना हिरवा घास कधी मिळणार नाही. माझ्या ठिकाणावर जाईपर्यंत लोणीचं धरण सारखं मला दिसतच होतं. सरकारनं धरण बांधलं. उद्या पैसे मिळाले तरी त्या पैशात तात्याचं कुटुंब सुखी दिसेल का? खिलाऱ्या रबिल्या बैलाचं काय? तशी विहीर, तसं शेत, हिरवगार मळा पैशात मिळेल का? धरणग्रस्ताची तुटलेली मनं कधी जोडली जातील का? पैशाने कुटुंबाचा हसू पुन्हा मिळेल का? अखेर गणपतराव नागरगोजेच्या कुटुंबाला त्या धरणावर काम करायला जावं लागलं. पोट कोणाला थांबू देतं? भूक लागली की हातपाय हलवावेच लागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तात्याचं कुटुंब काम करू लागलं. जगण्यापुरतं मिळू लागलं. गावात या कुटुंबाची वेगळीच चर्चा होती. नागरगोजेचं गाव सोडून जाणार, नागरगोजे गाव सोडून जाणार. कोणी म्हणत बरी ब्याद केली, कोणी एक म्हणत लई माजले होते, तिसरा म्हणाला उसाचा पायका मळ्याचा पायका दम खातोय, असं काही बाई म्हणत होते. तर गणपत तात्या गाव सोडून जाऊ नये, माझी 5 एकर जमीन त्यांना देतो, गणपा आहेत बलुतेदार आहेत, असं गावातले गोरगरीब सारखं म्हणत होते. काहीही होऊ द्या, गाव सोडून नाहीच जाऊ द्यायचं. आंबेडकर फुल्याचा वारसदार गावात पाहिजेच, असंही काही जण जोरजोरात बोलत होते. सरकारने पाणी अडवण्या अगोदरच शेताचा मोबदला दिला. हातात पैसा मिळतात तात्याने गंगथडीकडे शेत पाहायला सुरुवात केली. ओळखीच्या पाहुण्याकडे गेले. विक्रीच्या जमिनी पाहिल्या. सोयरं इथं जमिनी मिळतील, विहिरी मिळतील, पण माणुसकी नाही बरं. म्हणजे आपल्याला ते कमी समजतात. कार्यक्रमाचे कुंकू लावत नाहीत. सोयऱ्याच्या पंक्ती जेवायला बसू देत नाहीत. मग नको रे बाबा. परत आले.
पिंपळनेर, पारगाव, आनंदगाव बरीच गावं हिंडले. मनासारखं शेत मिळालं नाही. काय करावं ही चिंता होती. शेत नाही तो शेतकरी कसला. गावातले वेगळ्याच नजरेने पाहत होते. काही जण आपुलकी दाखवत होते. कोरड्या आपुलकीने प्रश्न सुटणार नव्हता. कष्ट करायला शेत मिळणं महत्त्वाचं होतं. बैल खंगत चालली होती. त्यांच्या फासळ्या दिसू लागल्या. बैल तात्याकडे बघून राहायची. पैसा होता तरी चांगलं शेत मिळत नव्हतं. तात्या मनातल्या मनात स्वतःला खाऊ लागले. बैलाचं दुःख सहन न होऊन तात्यासुद्धा खंगायला लागले. पहिल्यासारखे बोलत नसत, हसत नसत, चार चौघात येत नसत. कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलणारे तात्या गप्प होते. फक्त पाहत होते. आलेल्या संकटाला धीराने तोंड देत होते. पावसाळा तोंडावर आला तरी योग्य जमीन मिळाली नाही. सरकारने त्यांना नोटीस दिली, तळ्यातली जागा खाली करा. आता कुठे जायचं? परत गावात तर जायचे नाही. काय आहे का त्या गावात? भावकीची भांडणं, स्त्रियांची भांडणं, एकमेकाच्या कुचागळ्या, पत्त्यांचे डाव, मटक्यांचे आकडे, चहाचे हॉटेल, दारूची दुकानं, पारावर बसून झोप काढणं. आयुष्यातील काही दिवस फुक्कट घालायचेत का? नाही. मग वस्तीवर राहायचं. राहायला हक्काचं शेत नको का? असं काही शेत कोणाच्याच नजरेत भरेना. नेहमीप्रमाणे याकूबभाई तात्यांना भेटायला गेला. चहा पान झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मिळाली का जमीन? नाही ना याकूबभाई. मग काय? गोठा हलवावा लागणार आहे. नोटीस आली आहे सरकारची. कुठं नेणार? सामान कुठं नेणार? जागाच नाही. या गावात मग सोय लागते का? हो, लोक नाही का राहत गावात. आता शेताची सवय लागली रे याकूबभाई. तळ्यानं लय घात केला. आता काय उपयोग? कोणाचं तळण कोणाला मळं? एक विचारू का तात्या? मला ओळखीलं नाही. भाऊ येस माझा तू. परवापासून लयच काळजी लागली. कशाची? वस्ती सोडून गावात यावंच वाटत नाही. मग तुझं बारडाचं शेत राहायपुरतं वस्तीपुरतं दी. जमीन घेऊस तर सगळंच घ्या. मला काय त्याचा उपयोग? लोकांची गुरं चरण्यापेक्षा माझ्या भावाची चरलेली बरी. तू इथं राहिला तर आम्ही इथं राहू. असं बोलायचं नाही. मी आहे ना. गाव सोडून नाही जाणार. कशाला जाऊ? तुमच्यासारखे जीवाला जीव देणारी माणसं कुठं भेटणार? मग एक काम कर. काय? हे बारडाचं शेत तुला दिलं मागच्या पैशात. सौदा गेला खड्ड्यात. गावभर दौंडी देऊन सांगणार तू गाव सोडणार नाहीस. अरे थांब पुन्हा येतो. थांबत नाही. मी सगळ्या गावाला ओरडून सांगणार आहे. गणपत तात्या इथंच राहणार आहे. गावातल्या भलुतेदार गोरगरिबांना तात्या गाव सोडणार नाही याचा आनंद झाला. काहीने आपसात आनंदाच्या भरात चहा घेतला. कोणी सुपाऱ्या खाऊ लागल्या. तात्यावर जळणाऱ्यांचे तोंड बंद झाली. ते फक्त पाहू लागले. उद्या तात्याला आपण चकूया असं कित्येकांनी ठरवलं. कोणत्या प्रकारे चकवणार हे मात्र बाकीच्यांना कळू दिले नाही. सकाळी गावाकडून डफडं वाजत आलं. डफड्यावाल्याने चाल चांगली लावली होती. डोंगरामुळे त्याचा आवाज बरडाच्या शेतापर्यंत घुमत होता. 100 माणसं कुदळ, टिकावं, कोराडी घेऊन बरडाच्या शेतात आले. धोत्राचे सोगे खोचून डडाडांग डांग चिंग टांग चिंग डडाडांग डांग चिंग टांग डडाडांग डांग चिंग करत चालीवर कोणी झुडपं तोडत होते, कोणी झाडं. काही जण टेकड्या बांध खोदून जमीन सपाट करू लागले. गणपतराव नागरोजेंना कोणीच काम करू देना. त्यांचे वस्तीवरचे पत्रे काही जणांनी आणले. काही जण मेडी रोवून उपत्रे उभे करीत होते. गोठा तयार करण्यात काही जण गुंतले होते. ओबडधोबड दिसणारं बरडाचं शेत मशागतीच्या शेतासारखं दिसू लागलं. दुपारपर्यंत तात्याचा सर्व बारदाना बरडाच्या शेतात आणला. तात्यांच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू पुन्हा आलं. या कामात याकूबभाई, यदाजी वाघमारे, किसन ढोबळे यांनी भलती मदत केली, मेहनत घेतली. धरणावरची घरं बंद झाली. घर बंद झाली. धार तुंबवून टाकली. धरण पावसाच्या पाण्याला पोटात घ्यायला लागलं. धरणाखाली माणसं आनंदात होती. भिंतीवर पुन्हा हिंडायला यायची. लोणीच्या शिवारातच तळं झालं असं म्हणत धरणाच्या भोंगळ्या टक्के उडाल्या शिवाराकडे पाहत निघून जात. नेहमीप्रमाणे सोमवारच्या बाजाराला बैलगाडी झोपून तात्या गेले. याकूबभाईला आणखी काही वेळ पैसे देऊन बरडाच्या शेताची खरेदी करून घेतली. काही निवडक शेळ्या विकल्या. एक बोकडसुद्धा घेतला. 10-12 अंड्यावरच्या कोंबड्या घेतल्या. जवळपास नवा संसार उभा करण्यात तात्या दंग झाले. खरेदी कामं झाली की तात्यांनी बरडाचं शेत गाठलं.
कोंबड्या फाड फाड करत इकडून तिकडं पळाल्या. झालेला प्रवास झटकून टाकला. शेळ्यांनाही मोकळं सोडलं. त्या बांधावरच्या झुडपांनी पानं खाऊ लागल्या. आता बर्डाच्या शेताला हळूहळू रंग चढू लागला. 4-5 दिवस गेले असतील. काळं भोर आभाळ आलं. चमचम विजा चमकल्या. ढगांचा गडगडाट झाला. पाऊस पाणी संगत सुरू झालं. नदी नाले ओढे धो धो वाहू लागले. खूपच पाऊस झाला. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहून गेलं. पाऊस खूप झाला म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केलं. तात्यांचं उत्पन्नाचं वाढलं. कोंबड्यांचे अंडे, शेळ्यांचे दूध याचा रोख पैसा येऊ लागला. बोकडं, शेळ्या, पाखरू यांची सुद्धा विक्री केल्यामुळे रोख पैसा मिळू लागला. रिकामे खिसे पैशाने वजनदार झाले. आत गेलेली तात्यांची छाती फुगली. हळूहळू तात्यांची गाडी पूर्वपदावर येऊ लागली. पाऊस खूप झाल्यामुळे पिकं चांगली आली. जे पेरलं ते चांगलं उगवलं. 10 एकरात कुसळ असायची, तिथं खत पडल्यानं पीक आलं. 30-35 पोते होते बाजरी. बाकी भुसार मालही खूप झाला. बर्डाच्या शेतानं तात्याची धाकधुकी कमी झाली. पिकणारं शेत आहे असा एक आत्मविश्वास आला. खरं तर तात्या हा माणूस लाथ मारीन तिथं पाणी काढणारा. आता लोकांनी बर्डाच्या शेताचा रस्ता धरला. पहिल्यासारखं येणाऱ्या जाणाऱ्या चहा पान मिळू लागलं. बलुतेदार गोरगरिबांची गर्दी नेहमीप्रमाणे तात्याभोवती सुरू झाली. पाहता पाहता 6 महिने निघून गेले. मला गावी जा वाटत होतं. तात्याचा सुखी संसार पाहावा. त्यांना शेत मिळालं किंवा काय काहीच कल्पना नव्हती. मी त्यांना त्यांच्या पडत्या काळात काहीच मदत करू शकलो नाही याचं दुःख वाटत होतं. पुन्हा आठवड्याची सुट्टी घेतली. रात्रभर प्रवास केला. फाट्यावर उतरलो. बरीच माणसं होती. काहीने आपुलकीन चौकशी केली. काही जर आपसातच म्हणत होते. भागवत कांबळे आला. गावाच्या उताराला लागलो तर धरण भरलेलं. डोंगराच्या कापारीला एक वस्ती दिसत होती. माझा जीव खालीवर होत होता. तात्यांचं काय झालं याचं उत्तर मला मिळालं नव्हतं. गावात जाताना याकूबभाईकडे गेलो. ते मफलर विनवत बसले होते. काय करताय? बसल्या बसल्या करतोय काहीतरी. कितीला बनवता? गावात 50ला एक देतो. दिवसात एक होती का? होती. 2 सुद्धा होत्यात केल्या तर. चला घराकडे. व्हा पुढं आलोच. चला मग चला. तात्याचं काय चाललंय? झकास. बर्डाचं शेत त्यांना विकलं. भलतं पिकलं. तात्या तयार झाले. आम्ही तयार केलं. बळच तयार केलं. तयारच होत नव्हते. माणूस तयार झाला म्हणून गाव आहे बरं. म्हणून बलुतेदार आहेत बरं इथं. धरणातून उपसा सिंचन केलं नाही का माहीत नाही. घरी पिशवी ठेवली. मारवाड्यातल्या हापशावर सगळा गाव पाणी भरत होता. मनाला समाधान वाटत होतं. पायाला भिंगरी लागल्यागत माझ्यासोबत याकूबभाई बर्डाच्या शेताकडे चाललोत. तात्या शेतातली वगळ बुजवण्यात दंग होते. मीच त्यांना हटकलं. काय चाललं तात्या? आम्हा शेतकऱ्याचं काय? राबता राबता शेतातच. उपसा सिंचन का नाही केलं? कोणी करायचं? मी तर थकलोय. कोणत्याच ऑफिसात एक कागद काढायचा म्हणलं की 8-10 चक्रा. पुन्हा दक्षिणावरती आलाच. ते काही नाही. उपसा सिंचन योजना केली तर ही खडकं पिकतील. सगळं हिरवगार दिसल. तर बघा बुवा. तुला वेळ असला तर मिळालं तर दे करून. बाकी आडमतडम बोललोत. कोऱ्या कागदावर उपसा सिंचन योजनेत भाग घेणाऱ्याची नावं सह्या घेतल्या. सर्वांचे सातबारा ताल्या टाकून घेतले. धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र काढून घेतलं. मग पाटबंधारे विभागाकडून उपसा सिंचनासाठी उपलब्ध पाण्याची लेखी हमी घेतली. ही सगळी कागदपत्रे घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालयात उपसा सिंचन सहकारी संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव टाकला. प्रस्तावात महत्त्वाचे 15 सदस्य घेतले. त्यात तात्यांना चेअरमन केलं. तिथून नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं. सरकारी बँका, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक यापैकी आम्ही भूविकास बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव दाखल केला. कर्ज मिळालं. धरणग्रस्ताच्या सर्व सवलती या संस्थेत सभासदांना मिळाल्या. जे शेतकरी बागायतीत नव्हते ते या उपसा सिंचनामुळे बागायती झाले. सगळी बर्डाची शेतं हिरवीगार झाली. आता धरणाकडे पाहिलं की तीच आमची माता आणि तोच आमचा पिता असं वाटतं. बर्डाच्या शेतात ज्वारी पेरली होती. चांगली हुरड्यात आली. तात्यांनी आम्हाला बोलावलं. आकटी पेटवली. कणसं भाजू लागले. भाजलेली कणसं पोत्यावर चोळली.
मोत्यासारखा दिसणारा हुरडा याकोबभाई मोठ्या चवीने खाऊ लागला. मीही खाल्ला. दोघांनी मिळून तात्यांना खाऊ घातला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही अवाक झालो. ते म्हणाले, काही नाही पोराव, हे बर्डाच्या शेतातले आनंदाश्रू आहेत. बर्डाच्या शेतातले आनंदाश्रू आहेत. धन्यवाद. मी डॉक्टर भास्कर बडे.